नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये नेहमीप्रमाणे जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयातली महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची जी लढाई सुरू आहे ती पुन्हा पुढे ढकलली गेलेली आहे आणि श्री संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणेच सर्व काही प्रेमाने होईल. म्हणजे 14 फेब्रुवारी हा जो व्हॅलेंटाईन डे असतो त्या दिवसापासून शिवसेनेच्या वतीनं जी नवी याचिका करण्यात आलेली होती की हा जो सत्ता संघर्ष आहे तो 5 न्यायाधीशांनी न पाहता 7 न्यायाधीशांनी पाहावा, या मागणीवरती 14 तारखेलाच सुनावणी होणार असल्यामुळं आता येत्या 14 तारखेला म्हणजे उद्याच्या 14 तारखेला डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला जो निर्णय आहे त्या संदर्भातल्या सुनावणीसुद्धा पुढे जाण्याची शक्यता आहे. पण आज दुपारी न्यायालयाच्याच निर्देशाप्रमाणे देशाच्या निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या पक्षाचं चिन्ह कोणाचं या संदर्भातला जो निवाडा आहे तो मात्र सुरू राहील. पण म्हणूनच आपण 2 मुद्दे टॅग केलेले आहेत की जे हे सरकार ज्यांची नुकतीच 6 महिन्याची पूर्ती झाली आणि त्याचा विधिमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला, ते हे शिंदे फडणवीस भाजपा सरकार हे वर्षपूर्ती करेल की काय. कारण तारीख पे तारीख सुरू आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पायात पाय घालणं असं म्हणतो, तशा एकापाठोपाठ एक याचिका असल्यामुळं आणि घटनेचा अर्थ लावायचा असल्यामुळं ह्या याचिकांच्या सुनावणीलाच वेळ लागणार आहे. कारण आता मूळची याचिका काय बघा की उपाध्यक्ष तेव्हाचे की जे अध्यक्ष होते नरहरी झिरवळ यांच्या विरोधामध्ये जी अपात्रतेची याचिका, एक अपात्रतेचा जो ठराव शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आलेला होता, तर तो असल्यामुळं जे 2015-16 साली अरुणाचलच्या संदर्भातला उच्च न्यायालयाचा निवाडा होता, नबाब रबिया केस ज्याला म्हणतो आपण, त्या निवाड्याप्रमाणे जर अध्यक्षांच्या विरोधामध्ये असा अविश्वासाचा ठराव असेल तर तो निकाल हा त्या संदर्भातला निर्णय अध्यक्षांना घेता येत नाही. आणि मी नेहमी म्हटलेलं आहे की हे जे काही बंड झालं हे बंड पूर्ण विचारपूर्वक करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जूनच्या 21 तारखेला जो ईमेल पाठवला गेला त्या ईमेलनी चा भाग बजावलेला आहे. आणि ते शिवसेनेच्या उशिरा लक्षात आलं की जर अरुणाचल प्रदेश संदर्भातलाच निवाडा कायम राहिला, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे 5 किंवा अधिकच्या न्यायाधीशांचं जेव्हा पीठ असतं तर ते घटनापीठ असतं. आत्ता एक सेट असलेला कायदा आहे, तो कायदा असा आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये अध्यक्षांना निर्णय घेता येत नाही जर त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव असेल. हे मान्य केलेलं असल्यामुळे शिवसेनेच्या हे उशिरा लक्षात आलं की जर याच मुद्द्यावरती आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढत राहिलो तर आधी असलेला जो कायदा सेट आहे त्या कायद्याच्या अंतर्गत निकाल येण्याची दाट शक्यता. आणि म्हणून शिवसेना ही 7 न्यायाधीशाच्या मागणीवरती पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली, ज्याची आज सुनावणी झाली, जी सुनावणी झालीच नाही आणि त्या सुनावणीला पुढे 14 तारखेला पुढे ढकलण्यात आलेलं आहे. आता तिथे शक्यता ही पण आहे की आधीच्या सन्माननीय न्यायाधीशांनी जो निवाडा दिला त्यातले जे लूपहोल्स आहेत, जे सायटेशन्स आहेत, त्यातले काय असे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये कायद्याचं इंटरप्रिटेशन बरोबर झालेलं नाही याच्यावरती आधी उहापोह होईल. आणि मग त्याच्यामध्ये काही अडचण आहे असं लक्षात आलं तर मग 7 न्यायाधीशांचं नवं पीठ तयार होईल. आणि माझ्या मते, कारण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जे 34 न्यायाधीश आहेत त्यातले सध्या 27च कार्यरत आहेत आणि 11 न्यायाधीशाकडे असलेला जो खटला आहे तो तर गेली 15 वर्ष प्रलंबित आहे. आत्ता 7 न्यायाधीशाकडे तो देणं, त्याच्यासाठी एक कॉन्स्टिट्यूशन बेंच फ्रेम करावा लागेल, त्याच्यात कोण न्यायाधीश असतील हे ठरवावे लागतील, त्याच्यातले पॉइंटर्स ठरवावे लागतील. कारण एकूण 8 मुद्द्यावरती सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. पण हाच महत्त्वाचा मुद्दा होऊन बसलाय, कारण जोपर्यंत क्रोनॉलॉजी बघा, जोपर्यंत अध्यक्षासंदर्भातला निर्णय येत नाही तोपर्यंत अध्यक्षांनी तेव्हाच्या नरहरी झिरवळ यांनी बजावलेली नोटीस योग्य की अयोग्य याच्यावरचा उहापोह होत नाही. आणि समजा जर अरुणाचल प्रदेशचा निकाल कायम राहिला तर मग आत्ताच्या विद्यमान अध्यक्षाकडे हे प्रकरण जातं आणि विद्यमान अध्यक्ष काय करतील याची आपल्याला पुरेशी कल्पना आहे. आणि बहुधा हेच कारण असावं की त्यामुळे शिवसेनेला आता दिरंगाई झाली तरी चालेल, परंतु 5 ऐवजी 7 न्यायाधीशांच्याच पीठापुढे ही सुनावणी व्हायला हवी अशी भूमिका घेतलेली आहे. आज हरीश साळवी हे शिंदे गटाच्या वतीनं तर कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं आर्ग्युमेंट करताना दिसले. फारशी आर्ग्युमेंट झालीच नाही, पुढे ही सुनावणी गेली आणि मग कपिल सिब्बल यांनी सुद्धा 14 फेब्रुवारी हा पवित्र दिवस आहे, शुभ दिवस आहे, प्रेमाचा दिवस आहे आणि म्हणून त्या दिवसापासून काहीतरी होईल असं सांगितलं. श्री संजय राऊत यांनी भविष्यवाणी केली होती आणि ते असं म्हणाले होते की हे सरकार हे फेब्रुवारी महिना काही बघणार नाही,
थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी असं म्हटलं की आता श्री संजय राऊत यांनी नवीन एक भविष्यवाणी करावी. सो हे चालत राहणार आहे. मूळ मुद्दा काय आहे तर घटना आणि त्याच्यातल्या तरतुदी याचं विश्लेषण अनेक पातळीवरती करायचं आहे. म्हणजे एकतर विधिमंडळामध्ये सरकारच्या कामकाजामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं का, कारण या संदर्भातला अजून निर्णय झालेला नाही की ते 16 आमदार अपात्र आहेत की नाही. त्यामुळे त्याचा अर्थ लावायचा आहे. उपाध्यक्ष ते जेव्हाचे उपाध्यक्ष जे नंतर अध्यक्ष झाले त्यांच्यावरती जो अविश्वासाचा ठराव आलेला आहे त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे, जो ऑलरेडी नवाब रबिया केसमध्ये त्या संदर्भातला निकाल आलेला आहे. त्यानंतर शिंदे गटांच्या वतीनं ते त्यांनी जे बंड केलं ज्याला ते उठाव वगैरे म्हणतात ते शेड्यूल 10 प्रमाणे हे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये येतं का याचा निकाल घ्यायचा आहे. आणि आता तर शिवसेनेच्या ह्या नव्या याचिकेमुळं मुळापासूनच सगळे संदर्भ बदललेले आहेत. पुन्हा राज्यपालांच्या भूमिकेबद्दल, राजकीय नव्हे त्यांच्या विधिमंडळातल्या कामकाजांच्या भूमिकेबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. सो मी जे म्हणालो की पायात पाय घालणाऱ्या अनेक गोष्टी इथे आहेत आणि या सगळ्याचा ओहापोह कायदेशीर पातळीवरती व्हायचा. आणि म्हणूनच दुसरा मुद्दा मी टॅग केला की ज्या सरकारनं आता 6 महिने बघता बघता पूर्ण केली ते सरकार कदाचित वर्षपूर्ती सुद्धा करेल अशी आता दाट शक्यता दिसायला लागलेली आहे. कारण आता बघा की ज्या सरकारला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये 6 महिने पूर्ण झाले, 7 महिने पूर्ण झाले. आता राहिलेल्या 5 महिन्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी 7 आणि 2 9 महिने पूर्ण होतात आणि मग आणखी 3 महिने तर हे कामकाजाला पुढे जातील. सो हे सरकार बहुतेक ही दाट शक्यता दिसते आहे की वर्षपूर्ती करेल. महाराष्ट्राला आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीचे सोहळे श्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वतीनं केलेलेही बघायला मिळू शकतात. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघतोच आहोत की धूमधडाक्यामध्ये निर्णय घेतले जात आहेत, ते विकासाभिमुख आहेत असं दाखवलं जातं. एरवी जे 5 वर्षाचं सरकार असतं जे शेवटच्या वर्षामध्ये निर्णय घेत असतं अशा सगळ्या निर्णयांचा सध्या धूमधडाका सुरू आहे. तुम्ही या मागणी करा, तुमच्या मागणीची पूर्तता होईल. आणि समाजातला अगदी छोटा जो समाज घटक आहे त्या समाज घटकाला काय देता येईल ह्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जळगावमध्ये ज्या समाजाचा महामेळावा झाला ज्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, किंवा 15-20 दिवसापूर्वी सोलापूरमध्ये ज्या समाजाचा मेळावा झाला त्यालाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हे लक्षात घ्यायला हवं की एकीकडे न्यायालयीन पातळीवरती कायदेशीर कज्जे सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातला जनमानस हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणूनच मी 2.0 शिंदे गटामध्ये सुरू असलेली भरती 2.0 असं ज्याला म्हणतो तसं ते नाशिकमध्येही घडताना दिसतंय की नाशिकमध्ये श्री संजय राऊत हे त्या जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रभारी आहेत, पण त्यांच्या गटातले अनेक लोक हे आता हळूहळू शिंदे गटामध्ये दाखल व्हायला लागलेत. परभणीमधनंही काही आजी माजी नगरसेवक गेले. परंतु हे सगळं होत असल्यामुळं एकीकडे न्यायालयीन कज्जे लांबत जाणार, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार, दुसरीकडे निर्णयांचा धूमधडाका लावला जाणार आणि प्रत्यक्षामध्ये 2-2.5 वर्ष हे सरकार कसं पूर्ण करेल अशा दृष्टीनं प्रयत्न केले जाणार. पण हे सगळं होत असताना सरकारसमोर पण सगळं आलबेलं असं नाही. एक म्हणजे ज्या पद्धतीच्या बातम्या आणि ज्या पद्धतीची चर्चा विशेषतः श्री एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बद्दल सुरू आहे ते त्यांची प्रतिमा म्हणून आज जरी फारसं मारक नसलं तरी ते आज नाही तर उद्या एक मोठा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो. अर्थात त्याच्यावरती ते कसं तोडगा काढतात वगैरे हा भागच आहे. दुसरीकडे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या, कारण मला हे फार हुशारीचं स्टेटमेंट वाटतं आणि एका जबाबदार नेत्यांनी केलंय, म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल चांगला बॉल टाकलाय, तो अजून नीट माध्यमांच्या लक्षात आला नाही. ते असं म्हणाले की जर सरकारमध्ये धमक असेल तर त्यांनी या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. 44 पैकी 20-22च मंत्री सध्या काम करत आहेत. ज्या क्षणाला या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या क्षणाला जे न्यायालयात अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडताना आपल्याला दिसेल, हे श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सूचित केलं. सो तेही एक आव्हान आहे की जी मंडळी श्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आलेली आहेत ती काही तत्वाच्या मुद्द्यावरती बाहेर जरी सांगत असली तरी मुळात ती सत्तेतली महत्त्वाची पदं आपल्याला हवी आहेत म्हणून आलेली आहेत. आपल्या मतदारसंघातली विकास कामं वगैरे आणि त्या विकास कामाच्या माध्यमातून कोणाचं काय हित होतं ते सगळ्यांना माहिती आहे. तर या दृष्टीनं ती आलेली आहेत. आणि तिकडं काय होतं म्हणजे एकीकडे तुम्ही भरमसाठ निधी प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये देताय, दुसरीकडे सत्तेची लालसा आहे. ती लालसा असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा आता करावा लागणार आहे. तो दबाव वाढत जाईल कारण हळूहळू बच्चू कडू यांच्याप्रमाणेच काही सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा बोलायला लागले की केव्हा करणार आहात मंत्रिमंडळाचा विस्तार.
सो एकीकडे वर्षपूर्तीच्या दिशेनं हे सरकार जात असताना दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दबाव असेल. तो दबाव कोण मंत्र्यांना तुम्ही घेता आणि कुणाला ड्रॉप करता, कारण काही जणांना ड्रॉप करावं अशा पद्धतीची परिस्थिती लगोलग तयार झालेली आहे. मी या सुरस आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल बोलतो आहे. ज्यांना मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा सध्याचा अनुभव आहे त्यांना हे लगेच लक्षात येईल. अर्थात श्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. ते या सगळ्या गोष्टीवरती वॉच कसा ठेवतात, कोणाला काय मेसेज देतात, हाही भाग आहे. पण पहिला भाग हाच आहे आजचा, की या सरकारच्या दृष्टीनं पुन्हा एक सुनावणी पुढे गेलेली असल्यामुळं या सरकारच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा खटला आहे, ज्याची मागणी शिवसेनेने केलेली आहे, त्याच्यासाठी आधी कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आत्ताचं 5 न्यायाधीशाचं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना धनंजय चंद्रचूड यांना एक नवं बेंच कॉन्स्टिट्यूट करावं लागेल. त्याच्यासाठी न्यायाधीशांची निवड करावी लागेल. त्याच्यासाठी आत्ताच जी 5 न्यायाधीशांची पदं रिक्त आहेत ती वगळून, म्हणजे ती लक्षात घेऊन नव्या 7 न्यायाधीशांच्याकडे असलेला कामाचा भाग लक्षात घेऊन नवं कॉन्स्टिट्यूशन बेंच करावं लागेल. त्या कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर मुद्दे फ्रेम करावे लागतील आणि मग त्याचा अन्वयार्थ लावून मग नव्या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे ते प्रकरण सोपवलं जाईल. तेव्हा की जेव्हा आत्ताच्या शिवसेनेच्या मागणीकडं कोर्टाने सकारात्मक पाहिलं आणि 5 ऐवजी 7चं कॉन्स्टिट्यूशन बेंच फ्रेम केलं. पण जर ते 5च राहिलं तर मग मात्र शिंदे गटाला काहीसा दिलासा यासाठी आहे, कारण आज निहार ठाकरे यांनी आता सुरुवातीला अशा बातम्या आल्या होत्या की शिवसेनेच्या या मागणीला शिंदे गटाचा विरोध नाही आहे. पण आता निहार ठाकरे यांनी सांगितलं की नाही, आमचा विरोध आहे, कारण आधीच्या अरुणाचल प्रदेश संदर्भातल्या निकालामध्ये सन्माननीय न्यायालयाने जो निवाडा तेव्हा दिलाय तोच बरोबर आहे, अशी आता त्यांची भूमिका आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर न्यायालयामध्ये पुन्हा वाद प्रतिवाद सुरू झाले तर त्याच्यात सुद्धा 1-2 सुनावण्या होऊ शकतात. पुन्हा ते 8-15 दिवस जाईल. मग प्रत्यक्षामध्ये तो निर्णय व्हायचा की नाही व्हायचा ह्याबद्दलचा निवाडा येईल आणि मग त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन बेंच बसेल आणि मग सगळ्या सुनावण्या होतील. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला हेही बघायला लागेल की 14 तारखेला आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला जो निवाडा आहे त्या निवाड्याबद्दलचं न्यायालयाचं मत काय, म्हणजे तोही पुढे ढकलावा असं जर असेल तर मग मात्र हे गृहीत धरून चला की ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता होत असताना कदाचित शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचा सोहळा हा महाराष्ट्र बघेल. त्याच्या धूमधडाक्यात कार्यक्रम केले जातील. मधल्या काळामध्ये जर सगळी पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झाली तर कदाचित मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होईल आणि मग त्याच्यातनं कोणाला काय मिळालं, कोणाला काही नाही मिळालं, याच्या नाराजी त्याची नाराजी, अशा सगळ्या गोष्टी होतील. एक इंटरेस्टिंग गोष्ट डेव्हलपमेंट आहे की सध्या शिंदे गटाकडे असलेल्या 3 आमदारांना अँटी करप्शन ब्युरोच्या तुमच्या विरोधामध्ये तुमच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केली अशा पद्धतीच्या चौकशा सुरू असल्याच्या नोटिसा केलेल्या आहेत. म्हणजे जे केंद्रीय पातळीवरती भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून जो सरळ दुरुपयोग करते त्याची महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात झाली की काय असं वाटायला वाव आहे. कारण नितीन देशमुख यांना जी काल नोटीस आली ती नोटीस, त्याचा तक्रारदार कोण, त्याची तक्रार काय, या संदर्भात आपल्याला कुठलीही माहिती नाही असं श्री नितीन देशमुख यांनी सांगितलंय. सो जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि जे नाराज असतील ते सुद्धा या गोष्टीचा विचार करतील ना, ठरवू द्या जनतेला. सो थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न काय तर महाराष्ट्रातली एक महत्त्वाची राजकीय घडामोड, त्याच्या मागे दडलेले पदर हे महाराष्ट्राला नीट आपल्या मधल्या ओळीतनं समजावून सांगायचे. तुमचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. तुम्हाला हे पूर्णपणे पटलेलं आहे की हा ऑब्जेक्टिव्ह कार्यक्रम आहे, हा कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उचलण्यासाठी नाही आहे. तसेच मला या संदर्भातले प्रतिसाद येतात. पण तुम्ही काही चांगल्या तुमच्या सूचना असतील त्या जरूर करा. तुमच्या सर्व सूचनांचं जे लॉजिकली योग्य आहेत आणि जो या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करतील तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यामध्ये यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे, ते सगळ्यावरती आम्ही आहोत. तिथे फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.